स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। काल आपले कॅप राऊंड 3 ची फॉर्म फिलिंग चालू झाली आहे। काही कारणास्तव मला व्हिडिओ बनवता आला नाही, म्हणूनच मी आज व्हिडिओ सुद्धा पोस्ट करतोय। आणि मला माहिती आहे तुमच्या कित्येक जणांच्या मनामध्ये, पालकांच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की दादा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये आम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालंय, आम्ही हॉस्टेल बघू, आम्ही पीजी बघू का आम्ही फ्लॅट बघू, आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला थोडंसं देण्याचा प्रयत्न करणार आहे। या तिन्ही गोष्टी आपण कंपेअर करून बघूया आणि क्लिअर कट वे मी तुम्हाला या सर्वांमधून काढण्याचा प्रयत्न करूया। मी दरवर्षी मिशन रूममेट्स हे एक फ्री मिशन मी लॉन्च करतो की ज्याच्यामध्ये तुम्ही जे पालक आहात, आपली जी कम्युनिटी आहे, मी ते एकत्र आणायचा प्रयत्न करतो। कारण आपली जी कम्युनिटी आहे ती खूप मी म्हणेन पालक ओरिएंटेड मुलं आहेत तुम्ही सगळी। कारण माझे एवढे लॉंग व्हिडिओज असतात ते मराठीमध्ये बघायचे आणि माझा कंटेंट थोडासा वेगळा पडतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली कम्युनिटी थोडीशी वेगळी आहे। तर आपले जे फॉलोअर्स आहेत, आपले जे पालक आहेत, आपले जे विद्यार्थी आहेत, त्यांना जर मी एकत्र आणू शकलो आणि तुम्ही एकामेकात जर रूम शोधू शकला तर तुम्हाला एक चांगला रूम पार्टनर पण भेटेल। आणि मला गॅरंटी की आपले जे कम्युनिटीशी कनेक्टेड स्टुडंट्स आहेत ना, ती खरंच चांगली आहेत, म्हणजे त्यांचे पालकही चांगल्या बॅकग्राऊंड मधून आहेत। चांगलं बॅकग्राऊंड म्हणजे मी श्रीमंत असं नाही म्हणत, बट संस्कार असणारी चांगली मुलंच आपल्याशी कनेक्टेड आहेत। आणि अशी एक कम्युनिटी आपण लवकरच क्रिएट करण्याचा प्रयत्न करूया। लवकरच मी मिशन रूममेट या वेळेससाठी सुद्धा लॉन्च करणार आहे। आय होप तुम्ही इंटरेस्टेड असाल। कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा की तुम्ही मिशन रूममेटसाठी इंटरेस्टेड आहात का। सो आजचा टॉपिक चालू करण्याआधी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे की बॅच 1 ची आज टेस्ट शेड्यूल केलेली आहे। जी मुलं बॅच 1 मध्ये कोडिंग कोर्सला एनरोल्ड आहेत त्यांनी आज ॲपमध्ये दुपारी 2 वाजता टेस्ट द्यायचे, रात्री 8-8:30 पर्यंत मी टेस्ट चालू ठेवणार आहे, पण जास्तीत जास्त लवकर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। 20-25 प्रश्न असणार, तर एकदम सोपी असणार आहे। आतापर्यंत आपण जे शिकलोय 2 चॅप्टर्स त्याच्यावरच टेस्ट असणार आहे। आणि अजूनपर्यंत तुम्ही एनरोल केलेलं नसेल तर बॅच 2 चे आत्ता 2 ते 3च लेक्चर्स झालेले, तुम्ही सुद्धा एनरोल करून घेऊ शकता आणि लवकरच या मुलांसोबत कोडिंग शिकायला चालू करू शकता। जेव्हा आपण हे प्रश्न बघतो की पीजी, हॉस्टेल, फ्लॅट, हा प्रत्येकाच्या मनामध्ये येणारा प्रश्न आहे। आता पुण्यामध्ये जायचं म्हणलं तर तुम्हाला दिसणारा ऑप्शन दिसतात पीजी, हॉस्टेल, फ्लॅट। मी थोडंसं पहिले डिस्क्रिप्शन सांगतो नेमका प्रकार काय। पीजी म्हणजे काय? पेइंग गेस्ट। लक्षात घ्या, पीजी काय असतं माहिती का? ओनर्स असतात ज्यांचे पुण्यामध्ये प्रॉपर कॉलेजच्या बाजूला घर आहेत, ते काय करतात माहिती का? एका रूम मध्ये 2 बेड 3 बेड असं टाकतात आणि त्या बेडचे तुम्हाला ते चार्ज करतात की 5,000 6,000 7,000 जे काही त्यांचं एक मंथली चार्ज असतो। त्याच्यामध्ये कधी कधी फूड इन्क्लुडेड असतं, कधी कधी फूड इन्क्लुडेड नसतं, त्याला आपण म्हणत असतो पीजी। हॉस्टेल म्हणजे काय की नॉर्मल कॉलेजेसची हॉस्टेल असतं, त्याच्यामध्ये कधी कधी काही कॉलेजेसला जेवण इन्क्लुडेड असतं, काही काही याच्यामध्ये फूड इन्क्लुडेड नसतं। बट हॉस्टेलचे थोडीशी कॉलेजने त्या वेळेने डिझाईन केलेले असतात, बिल्डिंग्स असतात, त्याच्यामध्ये हॉस्टेल सुद्धा तुम्हाला शेअरिंग, डबल शेअरिंग, सिंगल शेअरिंग असं तुम्हाला भेटत असतं। आणि फ्लॅट म्हणजे काय प्रकारे लक्षात घ्या। आता आजकाल पुण्यामध्ये वेगवेगळ्या फ्लॅट सिस्टीम्स अवेलेबल आहेत। मग फ्लॅटचा जो रेंट असतो तो युजली 15,000 16,000 असा असतो, डिपेंडिंग ऑन एरिया। मग त्याच फ्लॅटमध्ये जर 4 मुलांनी आपला म्हणेन मी डिवाइड केला तर तुम्हाला 2,500 to 3,000 वगैरे असा वेगवेगळ्या डिपेंडिंग ऑन फ्लॅट, डिपेंडिंग ऑन लोकेशन तुम्हाला ते कॉस्ट पडते। आणि त्याचा फायदा काय होतो की कधी तुमच्या आई वडील आले तर तिथे राहू शकतात, कोणाचं तुम्हाला बंधन राहत नाही आणि तुम्ही तुमचं काही मुली असतील तर फूड स्वतः कुक करू शकतात, है ना। आणि थोडंसं एक मी म्हणेन की स्पेस जास्त भेटते पीजीज मध्ये किंवा हॉस्टेल्समध्ये। जेवढ्या पुरती जेमतेम एक रूम मध्ये तुम्हाला असतं, फ्लॅट्स हे ऍक्च्युली घरासाठीच असतात आणि त्याच्यामध्ये 4 मुलं आरामात राहू शकतात। सो वेगवेगळे हे ऑप्शन्स तुमच्या समोर आता इथून पुढे अवेलेबल असणार आहेत। सो आय होप हे लक्षात आलं तर नेमकं आहे काय। आता थोडंसं याला डिस्कस करूया, कशा वेळेने तुम्ही विचार केला पाहिजे याच्यावर आपण डिस्कशन करूया। बट कॅप राऊंड 3 बद्दल माझं थोडंसं बोलायचं राहिलं। कॅप राऊंड 3 मध्ये मी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, माझ्याकडून एकच स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगेन। लक्षात घ्या, कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 यामध्ये मी तुम्हाला काय सांगत होतो, जास्तीत जास्त टाका, जेवढे मॅक्झिमम कॉलेजेस टाकता येईल तेवढे टाका। कॅप राऊंड 3 मध्ये कमीत कमी टाका, जेवढं कमी टाकता येईल। तुम्हाला जे अलॉटेड आहे ना त्याच्यावर 10-15 ऑप्शन्स टाकले, जे मिळू शकतात, जे पाहिजेत तेवढेच टाका। बाकीचं आता काहीही टाकत बसू नका, कारण आता चुकून जरी हातातून अलॉटमेंट गेली तर मात्र ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे। म्हणजे काही नवीन अलॉट होणार आहे तेच तुम्हाला घ्यावं लागणार आहे। सो छोट्यातली छोटी लिस्ट घेणं। आणि आता लक्षात घ्या, आपलं मन रमलंय रे, तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही आता सर्च करताय युट्यूबवर कंटिन्युअसली, जे काय अलॉट झालंय त्याची 100दा तर तुम्ही वेबसाईट व्हिजिट केली असेल, 100दा त्याचे युट्यूबवर रिव्ह्यूज बघितले असतील आणि आता मन भरलंय बाळांनो, तुम्ही त्या मनात घुसलाय त्या कॉलेजमध्ये। आता तुमचं एक मी म्हणेन की इंटेन्शन तुमच्या पालकांचं, तुमचं हे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे, हे घ्यायचं, मग तुम्ही तिथली पूर्ण माहिती काढली। थोडक्यात काही जरी फिजिकली तुम्ही तिथे जॉईन नसाल झाला ना, तरी मेंटली तुम्ही तिथे जॉईन झालेला आहात। सो आता कॉलेज बदलायचं कधी की काहीतरी बेटर मिळतंय, काहीतरी खूप चांगल्या पटीनं मिळतंय, तेव्हा बदलायचा प्रयत्न करा। उगीच इथून इथे जायचं, इथून इथे जायचं, याच्यात काही पॉईंट नाहीये, कारण आता आपण मेंटली त्या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड झालोय। पुन्हा तो 9 तारखेला रिझल्ट येईल, मग आपण रिपोर्ट करणार, तिथून पहिल्यापासून
पहिले पाडे, त्याच्यापेक्षा मी म्हणेन की जिथे अलर्ट झालेलं आहे त्याच्यापेक्षा नक्कीच चांगलं मिळत असेल, त्यापेक्षा काहीही बेटर असेल ते नक्की ट्राय करा. पण उगीच मला DIBT लाखोटी मिळाले, आता मी पिंपरी घेतो, मला हे मिळाले मी ते घेतो, बेटरमेंटचा प्रयत्न करा. याच्यापेक्षा काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे. कारण आता आपण मेंटली रिपोर्ट कॉलेजेसमध्ये केलेला आहे, या गोष्टी विचारात ठेवून तुम्ही कॅप राऊंड 3 ची फॉर्म फिलिंग करा. पुन्हा आपल्या मुद्द्याकडे येऊया की PG हॉस्टेल फ्लॅट. हे का सांगितलं, कारण मला हे ऍक्च्युली काल मला व्हिडिओ कॅप राऊंडचा पोस्ट करता आला नाही म्हणून मी तो टॉपिक पण कव्हर केला. की आता एक गोष्ट लक्षात घ्या, काही हॉस्टेल्स पहिला प्रेफरन्स नक्कीच प्रत्येकाचा कॉलेज हॉस्टेल असलं पाहिजे. ज्या ज्या कॉलेजेसमध्ये हॉस्टेल अवेलेबल आहे ते नक्कीच तुमचा पहिला प्रेफरन्स असला पाहिजे. बट त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, समजून घ्या. नुसती कॉलेजची फीस भरली म्हणजे गोष्टी होत नाहीत. तुम्हाला तुमच्या पालकांना दर महिन्याला पैसे पाठवावे लागणार आहेत. मग काही पालक 5,000 पाठवतील, काही 6,000 पाठवतील आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्यात. पण हॉस्टेलच 1 लाखाचं 2 लाखाचं 3 लाखाचं घेतलं तर आपल्या पालकांवर किती बर्डन येणार आहे याचाही विचार करा. आणि पालकांनी हा विचार करा की हॉस्टेल तुम्ही घेऊन देताय, तुमच्या लक्षात येतंय की बाहेर 30,000मध्ये 40,000मध्ये PG मिळते आणि आपण हॉस्टेल उगीच 80, 90, 1 लाखाचं घालतोय, तर त्याच्यामध्ये मुलांचं जेवण होऊ शकतं, त्याच्यामध्ये मुलांना दुसऱ्या काही गोष्टी आपण प्रोव्हाइड करू शकतो. सो आपल्यावरही बर्डन येणार नाही आणि मुलांनाही शेवटी काय असतं, पालकांना ही काळजी घ्यावीच लागणार आहे की तिथं मुलं एवढे लांब जात आहेत, तर त्यांना त्यांचा महिना टू महिना आपल्याला रेंट पाठवावा लागतो, जेवायच्या गोष्टी जेवायचे पैसे पाठवावे लागतात, पुन्हा वर काही खर्चायला पैसे पाठवावे लागतात. याच्यामध्ये पुन्हा हायगाई करून जमणार नाहीये. सो कशाचंही सोंग करता येतं, पुन्हा पैशाचं सोंग करणं खूप अवघड असतं. तेव्हा मी काय सजेस्ट करेन की सगळ्यात पहिले कॉलेजचं हॉस्टेल आहे का बघा, हॉस्टेल हे अफोर्डेबल आहे का बघा. आता मी सांगेन DY पाटील पिंपरीचं हॉस्टेल 2,40,000 फीस आहे. लक्षात घ्या 2,40,000मध्ये 4 वर्ष राहून होतील तुमची तिथं. बट मग ते 2,40,000 भरणं काही मी म्हणेन योग्य आहे का, अजिबात नाही. बाहेर PGs बघा, आईवडिलांसाठी तुम्ही तिथे फ्लॅट्स बघा, 4 चांगली रूममेट शोधा आणि रूम करा, ते बेटर आहे. किंवा PGs बघा तुम्ही, पहिलं वर्ष नंतर तुम्ही ऑटोमॅटिकली फ्लॅट्स वगैरे शोधू शकता. बट बेसिकली लक्षात घ्या की एवढा एक म्हणेन की मी एवढा हाय प्राइस हॉस्टेल घ्यायचं नाहीये. सिंहगड सारखं कॉलेज आहे जिथे हॉस्टेल खूप अफोर्डेबल असतात बऱ्यापैकी. सिंहगडचं मी बघतो मार्केट रेटच्या प्रमाणे एक 5-10 हजार जास्त असतील, बट चांगली हॉस्टेल्स असतात, कॉलेज कॅम्पसमध्येच असतात, त्याच्यामुळे बेनिफिशियल असतं. सो ज्या ज्या कॉलेजेसमध्ये मला माहित असणारी हॉस्टेल असणारी चांगली कॉलेजेस म्हणले तर PVG कॉलेज आहे. सिंहगडचे बऱ्यापैकी कॅम्पसेसमध्ये चांगलं हॉस्टेल आहे. ते बऱ्यापैकी मला नाही वाटत अजून कोणतं 1-2 असतील. COEP त्याच्यानंतर सगळे हॉस्टेल्स आय गेस कॉस्टली आहे, बट स्टील मी सजेस्ट काय करेन की जर हॉस्टेल आणि जेवण आणि खाणं मिळून 80 ते 90 हजारामध्ये होत आहे इयरली, तर नक्की तुम्ही हॉस्टेल प्रेफर करायला काही अडचण नाहीये. फर्स्ट प्रेफरन्स तुमचं हॉस्टेल असू द्या. पण जर 1 लाखाच्या वर जाते ना, मग तर तुम्ही करूच नका हॉस्टेल, कारण त्याच्यापेक्षा स्वस्त नक्कीच तुम्हाला PG किंवा तुम्हाला फ्लॅट हा त्याच एरियामध्ये भेटून जाणार. लक्षात घ्या. सो 1-2 लाख घालून हॉस्टेल करायचे नाहीयेत मुलांनाही. बघा कधी कधी असतं की आपल्याला अफोर्डेबल असतं, आपण अफोर्ड करू शकतो, पण कुठे पैसे इन्व्हेस्ट करायचे कुठे नाही करायचे या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे. नुसतं इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन झालं, फीस भरली की काम होत नाही. त्याच्या पुढे सुद्धा बरेचशे मुलांना कोर्सेस करायचे असतात, खूप सारा खर्च असतो. सो म्हणजे ऍडमिशन घेतलं, हॉस्टेल करून दिलं, काम झालं अशातलं नाहीये. त्याच्यामुळे एक 80,000पर्यंत मी म्हणेन की बघा, कारण कुठेही तुम्ही गेलात, PG केला, फ्लॅट केला, तर जेवायचे 40,000 आणि राहायचे 40,000, 80,000 तुम्हाला कसेही लागणार आहेत. सो हॉस्टेल सिक्युरिटी सुद्धा प्रोव्हाइड करतो. मी ओव्हरऑल म्हणेन की 80-90 पर्यंत इयरली जर तुम्हाला हॉस्टेल मिळत असेल तर तुम्ही नक्की विचार केला पाहिजे. नाही तर मग तुम्ही त्याच एरियामध्ये PG किंवा फ्लॅट बघितला पाहिजे. सो हा प्रेफरन्स आता आय होप लक्षात आला, हा नक्कीच पहिला प्रेफरन्स आहे. बट याच्या काही कंडिशन्स आहेत, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला याला प्रेफर करायचं आहे. मग आता PG आणि फ्लॅट बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा लक्षात घ्या, फ्लॅटचा ऍडव्हान्टेज आणि PGचा ऍडव्हान्टेज मी तुम्हाला सांगतो. PGचा ऍडव्हान्टेज काय माहिती का, की 4 समजा एक रूम आहे, त्याच्यामध्ये 3 मुलं मालकाने ओनरने ठेवलेली आहे. एखादा मुलगा सोडून गेला आपल्याला फरक पडत नाही, एखादा मुलगा काहीही करू त्याचा आपल्याला संबंध राहत नाही. आपलं काम असतं मंथ टू मंथ पैसे देणे. आता काय होतं या फ्लॅटमध्ये प्रॉब्लेम काय होतो, आपण एखादा फ्लॅट केला 4 मुलांचा आणि बऱ्यापैकी माझा असा अनुभव आहे की 3 मुलं एकत्र राहतात, एक मुलगा कोणीतरी बाजूला सरकतो, मग तो रूम सोडतो किंवा मग काही ना काही प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, मग त्याने रूम सोडली की तुमचा रेंट इन्क्रीज होतो. कारण ऍक्च्युली तुम्ही समजा 10,000 रेंट आहे तर तुम्ही 2,500 इच पकडलेलं असतं. मग एक निघून गेला मग तुमचा रेंट इन्क्रीज होतो. करेक्ट. आणि फ्लॅटमध्ये कितीही झालं तरी प्रॉब्लेमॅटिक काय असतं की रूममेटचं पटेल नाही पटेल किंवा मग ते बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा टिपिकली थोडेसे अवघड जातात. सो जर तुमचे 4 चांगले मित्र तिथे झाले असतील, 4 विश्वासू मित्र झाले असतील, 4 जणांचा स्वभाव जुळतोय, पालक एकमेकांना बोलतात. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पालकांना त्यातल्या त्या स्पेसिफिकली विद्यार्थ्यांना सांगेन
तुम्ही रूममेट शोधायच्या भानगडीत पडू नका. तुमचा जेवढा एक्सपिरियन्स नाहीये तेवढा तुमच्या पालकांचा एक्सपिरियन्स आहे. हे काम त्यांच्यावर सोपं. तुम्हाला कॉलेज निवडण्याचा अधिकार होता, तुम्ही कॉलेजेस निवडल्या, ब्रांचेस निवडल्या, पण लक्षात घ्या पालकांना मुलं बघितल्या समजतो की हा मुलगा कसा आहे. तुमचा एखादा मुलगा किंवा तुम्हाला रूममेट शोधायचं सांगितलं, तुमचा क्रायटेरिया काय आहे? तू पबजी खेळतोस का, तू गेम खेळतोस का, तू कसा आहेस, काय तुमचा काही क्रायटेरिया नाहीये. पण पालकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. ते एका झटक्यात डोळ्यासमोर बघून सांगू शकतात की हा मुलगा कसा आहे, काय आहे, आणि त्याच्यासोबत तुम्ही राहिलं पाहिजे का नाही. सो रूममेट डिसाईड करण्याचा अधिकार हा पालकांना द्या. आणि पालक जर तुमचे म्हणत असतील का चला हे 4 पालक एकत्र आली आहेत, तुम्हाला चौघांना एकमेकाचा स्वभाव भेटलाय आणि फ्लॅट सुद्धा तुम्हाला बजेटमध्ये भेटतोय, तर नक्की फ्लॅट करा. फ्लॅट करायला काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजेच कधी एखाद्या महिन्यात एखाद्याचे आई वडील येऊ शकतात, कधी ना काही आपण फ्लॅटमध्ये थोडंसं निवांत म्हणता येईल, आपल्याला राहता येईल, स्पेशियस जागा असते, थोडंसं राहायला सोपं पडतं. सो फर्स्ट प्रेफरन्स फ्लॅटला द्यायचा आहे. पण कधी जर 4 मुलं, उरलेली 3 रूममेट्स किंवा 4 रूममेट्स जे काही तुमची अकॉर्डिंग टू युअर सिच्युएशन जे काय आहे त्या अकॉर्डिंगली जर तुम्हाला चांगली भेटत असतील, फॅमिली वाईज बघा, उगीच कोणीतरी आलंय कोणासोबत ते रूम केली, काय असतं फॅमिलीज बॉन्डेड असतात. एखाद्याच्या वडिलांनी एखाद्याच्या वडिलांना शब्द दिला आपण 1 वर्ष रूम करू, तर ते फॉलो करतात. मुलगा आला, तुम्ही मुलांनी काहीतरी ठरवलं, मध्ये दोघं निघून गेली, अचानक रात्रीतून बॅगा वगैरे घेऊन गेली, तर मग तुम्हाला अडचण येते. त्याच्यामुळे रूममेट शोधण्याचा जो प्रकार आहे तो एक तर पालकांना करू द्या. जर तिथे 4 मुलं तुम्हाला सापडली मिशन रूममेट्स मधून पण तुम्हाला एकत्र करण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्यात जर तुम्हाला नक्की सापडली तर नक्कीच तुम्ही फ्लॅट करायचा प्रयत्न करा. कारण फ्लॅट तुम्हाला कम्पॅरेटिव्हली पीजीच्या मानाने स्वस्त पण पडेल. तुम्हाला तुमची एक काय म्हणेल जरा जागा वगैरे व्यवस्थित तुम्हाला राहता येईल आणि कोणाचे बंधनं तुमच्यावर जास्त करून असणार नाहीत आणि स्पेशियस राहता येईल. मोठे हॉल, आता फ्लॅट म्हणले की थोडे मोठे रूम्स वगैरे असतात. सो फ्लॅट नक्की तुम्ही कन्सिडर करू शकता. आता ज्या एरियाजमध्ये हॉस्टेल्स पण महाग आहेत आणि फ्लॅट नाही मिळत, त्यांनी ऑफकोर्स मग पीजी कन्सिडर केली पाहिजे. सो मी काय सजेस्ट करेन, फर्स्ट इयरला जे मिळतंय ते घ्या. ठीक आहे, ओव्हरऑल मी काय सांगेन की पहिलं हॉस्टेल मिळतं का बघा, नाही तर फ्लॅट पीजी तुम्ही बघा. ओव्हरऑल मी काय सजेस्ट करेन की फर्स्ट इयरला फक्त 2-3 चांगले मित्र बनवण्याचा प्रयत्न करा, 2-3 चांगल्या मैत्रिणी, तुमच्या गर्ल असेल तर चांगल्या मैत्रिणी बनवण्याचा प्रयत्न करा. आणि सेकंड इयरला तुम्ही हा डिसिजन घ्या की तुम्हाला फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हायचं आहे ना, तुम्ही सेकंड इयरला घ्या. कारण काय होतं, आता तुम्हाला माहितीच नाहीये की कॉलेज किती टाइम चालणार आहे, कॉलेजमध्ये काय करावं लागतं, मग चांगला एरिया कोणता, खराब एरिया कोणता, जेवायला कुठे चांगलं मिळतं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अजून आयडियाच नाहीये, कल्पनाच नाहीये. सो सध्याच्या घडीला जरी तुम्ही असं केलं की 1 वर्षासाठी तुम्ही पीजी केली किंवा 1 वर्षासाठी हॉस्टेल केलं, महाग नाही म्हणत मी, नॉर्मल आपल्या बजेटमध्ये हॉस्टेल केलं, किंवा 1 वर्षासाठी फ्लॅटही केला, फ्लॅट केला तर ऑलरेडी तुमचं काम झालेलं आहे. बट जरी पीजी केली तरी काही एक अडचण तुम्हाला येणार नाहीये. आणि याच्यापेक्षा मी प्रो टिप तुम्हाला सांगतो, वर्षभराची मेस कुठेच लावू नका. ठीक आहे, लक्षात घ्या काय असतं मेसचं, की आता ऍडमिशन्स चालू आहेत ना, तर एकदम डिलिशियस जेवण देतात. आता गुलाबजामुन पासून नूडल्स पासून सगळं त्या मेसमध्ये अवेलेबल असतं. मग मुलं काय होतं की आता हॉस्टेलची मेस असते वर्षभराची लावून टाकतात, किंवा हे पीजी वगैरेचे असते एकदाच आपण पैसे देऊन टाकतो. आपल्याला पालकांचा विचार असतो की चला एकदाच पैसे देऊन टाकले तर आपल्यालाही पुन्हा लोड नको आणि याच्याही जेवणा खाण्याचे हाल होणार नाही. बट ऍक्च्युअली काय असतं, आता ऍडमिशन्सचा काळ आहे, मग हे आता खूप चांगलं देतात. मी माझी एक स्ट्रॅटेजी सांगतो, बघा तुम्हाला कशी वाटते. तुम्ही तुमच्या साईडने, मी म्हणेन मी फ्लॅटवरच राहत होतो, तुम्ही असं कन्सिडर करू शकता. फ्लॅटच होता तो 4 जणांमध्ये. तर आम्ही काय करायचो की संध्याकाळी 7ला 8-9ला आपल्याला जेवायचं असेल तर 8ला वगैरे आम्ही त्या एरियात, मेस ज्या एक एरियाच असतो की जिथे सगळ्या मेस असतात, ओव्हरऑल सगळ्या कॉलेज जाऊन बघायचं, बाहेर पाट्या लिहिलेले असतात की बाबा इथे आज हे जेवायला आहे, तिथे ते जेवायला आहे. ओव्हरऑल जर तुम्ही विचार केला तर 2,500-3,000 हजार महिना द्यावाच लागतो. असं तुम्हाला 3,200-3,300 डेली बेसिसवर गेल्यावर लागतं. पण आपल्याला जिथे सोयीस्कर वाटतं, आज गुलाबजामुन खावं वाटतं, इकडे गुलाबजामुन, आज इकडे काहीतरी छोले भटुरे, तिकडे छोले भटुरे. सो त्या वेळेने तुम्ही डिसाईड करू शकता. सो मेस इयरली सबस्क्रिप्शन घेऊ नका कोणत्याही मेसचं. मेस तुम्ही मंथली बेसिसवर घ्या. तुम्हाला जिकडे ही मेस जरा चांगली वाटली, किंवा पहिले तर मंथली बेसिसवर घ्या, नंतर तुम्ही डेलीवर आलात, बाबा इकडे जेवायला चांगलं वाटतं, इकडे गेलो, तिकडे जेवायला चांगलं वाटतंय, तिकडे गेलो, याप्रमाणे तुम्हाला डिसिजन्स घ्यायचे. आय होप तुम्हाला आता पीजी, हॉस्टेल, फ्लॅट थोडीशी आयडिया आली असेल. आता तुम्हाला डिसिजन्स घेताना थोडंसं फर्म डिसिजन तुम्ही घेऊ शकाल. नक्कीच मी लवकरच मिशन रूममेट लॉन्च करणार आहे आणि मला एक कम्युनिटी नक्कीच क्रिएट करायची की जशी आज तुम्ही पालक मला बघताय, मी ओळखत नाहीये तुम्हाला. कित्येक जणांना आता आपल्याच काउन्सिलिंगमध्ये कित्येक लोक आहेत की जे IAS आहेत, काही जणांचे जज आहेत, कोण पोलीसमध्ये आहेत, वेगवेगळे पालक आहेत. काही जणांचे काही का असे ना शेतकरी आहेत. पण मी कधी त्या गावी आलो तर मला नक्की कधी अडचण आली तर मी तुम्हाला कॉल करू शकेन. सो एक स्ट्रॉंग कम्युनिटी नक्की आपल्याला बिल्ड करायची आहे. कधी काही तुमच्याही मुलांना अडचण आली, कधी पुण्यामध्ये ही सगळी जण येतात, कधीही काही अडचण आली तर पुण्यामध्ये सुद्धा मी तुमच्या सोबत असणार आहे. फार काही नाही, मी पुण्यामध्येच राहतो. सो तुम्हालाही जास्त काळजी करायची गरज नाही. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. अजून असेच कोणते इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे तेही नक्की मला क्लिअर करायला आवडेल. नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला तेही कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.